सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत धावपळीचा राहील. कामाचा ताण देखील तुमच्यावरती राहू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस असेल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतताही मिळेल. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे गोंधळलेले राहू शकता. आज तुमचे शत्रू जास्त प्रबळ होतील. तुमचे विचार आज कोणालाही सांगू नका. तुम्हाला संध्याकाळ एकांतात घालवायला आवडेल. आज घरातील वडीलधाऱ्यांशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अनेक बाबतींमध्ये शुभ राहणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही जोखीम देखील घेऊ शकता आणि त्यात तुम्हाला नफा देखील मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची प्रगती होईल. महत्त्वाचं काम पूर्ण होईल. प्रलंबित कामं तुमची आज देखील पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही असमर्थ असाल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला एक प्रकारचा भावनिक आधार मिळेल. मुलांकडून आदर मिळाल्यानं तुमच्या मनाला दिलासा मिळेल. आज रात्रीपूर्वी तुमची सगळी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आवश्यक सहकार्य आज मिळेल. संपत्ती मिळवण्यासाठी विशेष संधी निर्माण होतील. शुभ फळ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीमध्ये परिस्थिती सामान्य राहील. सरकारी काम हे नजीकच्या भविष्यकाळामध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे संबंधित कागदपत्र तुम्ही आजच पूर्ण करून ठेवा. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमचा दिवस सामान्य राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आर्थिक बाबतींमध्ये खर्चिक असू शकतो. तुमचं बजेट लक्षात ठेवून तुम्ही काम करा. बचतीच्या कमतरतेमुळे किंवा विशेष गरजांमुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. तुमच्या नियोजनानुसार आज तुम्ही काम करा, अन्यथा तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. शक्य असल्यास आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं टाळा. आज तुम्हाला कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. सरकारी कामामध्ये अपयश आल्यानं तुम्ही निराश व्हाल. रात्रीच्या वेळी तुमची तब्येत अचानक बिघडल्याचं तुम्हाला जाणवेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी नक्षत्र अनुकूल असतील. कुटुंबामध्ये तुम्हाला आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसू लागेल. तुम्हाला मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आर्थिक व्यवहार देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असू शकते. तुम्ही नवीन योजनेवरती काम सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांनी आज थोडीशी काळजी घ्यावी, अन्यथा निष्काळजीपणाचा पश्चाताप तुम्हाला भविष्यामध्ये करावा लागेल. आज उधारीचे व्यवहार शक्यतो टाळा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पूर्ण आत्मविश्वासानं परिपूर्ण राहाल. कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करू शकता. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
सर्दी आणि खोकल्याची समस्या थोडीशी तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. तुम्हाला आज विरोधकांपासून सावध राहायला हवं. कामाची चिंता करण्याऐवजी आज शांततेमध्ये वेळ घालवा. उद्यापासून परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. घरामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे तुमचे पैसे खर्च होत राहतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल राहील. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला तुमचे परत मिळू शकतात. आज तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रूंचा प्रभाव कमी होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती होऊ शकते. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. आज तुमचा स्वभाव हा पैशाशी संबंधित बाबी वगळता इतर सर्व कामांमध्ये समाधानी राहील. समाजामध्ये तुम्हाला आदर मिळेल आणि तुम्ही आज आनंदी राहाल. तुमच्यासाठी आरोग्य सामान्य राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वादविवादांपासून दूर राहा. तुमच्या कामावरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल आणि हेच तुमच्या हिताचं आहे. तुम्हाला तुमचा राग आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरनं तुमचे मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची काम करण्याची पद्धत आवडणार नाही. त्यांच्या मनामध्ये मत्सराची भावना येईल आणि ते कोणालाही सहजासहजी मदत करणार नाहीत. आज तुमच्या घरातील वातावरण हे सामान्य राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. आज तुम्ही मौज मजेच्या आणि आनंदाच्या मूडमध्ये राहाल. तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. नवीन संपर्क आज निर्माण होऊ शकतात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक चांगलं कार्य करू शकतील. दुपारपर्यंत तुम्हाला पैशांची चिंता करावी लागेल आणि त्यानंतर संध्याकाळी अनपेक्षितपणे आर्थिक लाभामुळे तुम्हाला थोडासा आराम मिळेल. आज स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि इतरांमध्ये दोष शोधल्यानं तुमच्या घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या अडचणी संपुष्टामध्ये येतील. तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामामध्ये अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. काम करण्यात तुम्हाला उत्साह राहील. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि सहकार्य राहील. घरगुती वातावरणामध्ये तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी वाटेल, परंतु नंतर परिस्थिती सामान्य राहील. कुटुंबातील वातावरण थोडंसं विस्कळीत असेल तरीही शांतता राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. अनोळखी लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचं वाहन तुम्ही काळजीपूर्वक चालवा आणि शक्य असल्यास आज लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला विचारपूर्वक वागावं लागेल. मुलांबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते. घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. संध्याकाळची वेळ शारीरिकदृष्ट्या तुम्हाला थकवणारी असेल. आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आवड धार्मिक कार्य आणि अध्यात्मामध्ये वाढेल. तुम्हाला मानसिक आनंद आणि शांती मिळेल.
नशीब तुम्हाला मदत करेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. व्यवसायामध्ये सामान्य दिवसांपेक्षा आजचा दिवस हा जास्त फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्ही वैयक्तिक खर्च कमी कराल आणि अनिच्छेने खर्च जास्त कराल. अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येमुळे तुमचं आरोग्य कमकुवत राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.